नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये। तर आज आपण शिकणार आहे अगदी 15 मिनिटात तयार होणारा झटपटीत आणि चटपटीत असा टमाटरचा ढोकळा। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ। टमाटरचा ढोकळा बनवण्यासाठी इथे आपण 4 टमाटर वाफवून घेतले आहे। अशा पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची, अगदी सहज निघते। त्यानंतर टमाटरचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक वाटत असताना 3 हिरव्या मिरच्या, अद्रकचा एक लहानसा तुकडा आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, एक छोटा चमचा मीठ टाकून 1 वाटी बारीक रवा त्यामध्ये टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। त्याचबरोबर 1 वाटी दही टाकून 1 इनोचं पॅकेट त्यामध्ये मी मिक्स केलं आहे। ऑरेंज फूड कलरचा 1 ड्रॉप टाकायचा आहे। हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नका टाकू। त्याचबरोबर बॅटर तयार झाल्यानंतर एका केक टिनला किंवा ताटाला तुम्ही तेल लावून बॅटर त्यामध्ये ओतायचं आहे। साधारणतः 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे। तडका देण्यासाठी इथे मी 1 मोठा चमचा तेल घेतला आहे। त्याचबरोबर 1 छोटा चमचा राई, 4 ते 5 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या, 1 छोटा चमचा साखर, 1 छोटा चमचा मीठ, त्याचबरोबर अर्धा ग्लास पाणी टाकून 1 उकळ काढून घेतली आहे। ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डिमोल्ड करायचा। त्यानंतर अशा पद्धतीने कट करून तयार केलेला तडका त्यावर टाकायचा आहे आणि तुम्हाला आवडेल त्या चटणी सोबत किंवा तुम्ही सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता। या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन।